यावल पंचायत समिती ते आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय शिष्ट पद्धतीत पायी घोषणा देत मोर्चा काढला। भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींना शासनाच्या सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या जमिनीबाबत शेतकऱ्यांनी जमीन विक्री प्रस्ताव एकात्मिक आदिवासी व प्रकल्प विकास कार्यालयास सादर केलेले असून त्या जमिनी तात्काळ खरेदी करून आदिवासींना वितरित करण्यात यावी। तसेच आदिवासी विभागाकडून दिनांक 2/8/2022 रोजीच्या पत्र क्रमांक 7 यावल 2099 अन्वय जिल्ह्यातील शासकीय महामंडळाच्या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या व वापरात नसलेल्या जमिनी तसेच 5 वर्षानंतर एखाद्या कार्यासाठी संपादित केलेल्या जमिनी वापरविना परत करण्यात आलेल्या आहेत। अशा जमिनी देखील सदर योजनेअंतर्गत आणून त्या वितरित करण्यात याव्यात। यासह आदिवासी बांधवांच्या निगडीत विविध समस्या व आदी मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषद भारत या संघटनेच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढून प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांची आदिवासी एकता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील गायकवाड यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनको, संघटनेचे जिल्हा प्रधान यशवंत अहिरे, संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी पवार, जिल्हा सचिव भगवान मोरे, जिल्हा सहसचिव मुकेश वाघ, महेंद्र मोरे, सदू भील, राजू गायकवाड, भुरा भील यांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन आदिवासी बांधवांसाठी मिळणाऱ्या विविध प्रलंबित योजनांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली। या दरम्यान प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी शिष्टमंडळास त्यांनी केलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत शासनाच्या माध्यमातून तात्काळ आपल्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लिखित आश्वासन दिले आहे। AS न्यूज महाराष्ट्रकरिता यावल येथून प्रतिनिधी फिरोज तडवी।